आज ना मी हे घराला हे तोरण लावले, ह्याला तोरणच बोलतात ना, मला माहिती म्हणजे तोरणच बोलतात, पण आता हे असं बनवलेलं नेलं काही वेगळं बोलत असेल तर काही माहित नाही मला. पण हे मी माझ्याकडे ना इकडून दाखवते. तर हे माझ्याकडून 6-7 वर्षापासून आहे. माझ्या मैत्रिणीनं बनवून दिलं होतं हे मला. तेव्हा हे मला दिलं होतं तिनं 550 का 750 ला, महागच दिलं होतं. म्हणजे बनवलं होतं हे तिनं हातानं, 2-3 दिवस लागले होते याला, बराच वेळ. तर हे छान दिसत आहे का मला सांगा. असं इथं ना पडदाच होता, तर हे लेकरं काय करतात ना, असं खेळताना मग असं ओढतात तर डोक्यात वगैरे पडल, म्हणून मी ते काढून टाकलं. हे मला म्हणतात लाव लाव, पण मी नाही लावत. तर दुर्वा थोडी मोठी होईपर्यंत खूप ओढते ती, खूप आगाव जाईल. तर मला तर खूप छान वाटते. हे कसं वाटते मला कमेंट मध्ये सांगा. लॉलीपॉप साठी बघा, लॉलीपॉप साठी असा पप्पी देतो मी मम्माला. चल काय घेऊ, हा देतात मला लाल दे. तिला पण सेम घे. थांब देते, काढते थांब. हॅपी 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 हॅपी. आता सध्या तर कुठला मोसम आहे तेच कळत नाही. पावसाळा आहे, उन्हाळा आहे की हिवाळा आहे. पावसाळा सुरू आहे, नुसती संपायचं काही नावच घेत नाहीये. पण तसं ना खूप छान वाटतं. थोडासा पाऊस येऊन गेला तर. तुम्हाला इथे छान अशी फुलाची झाड आहेत दाखवते. हे बघा, मला पण लावायला खूप आवडतात बरं का, पण आमची दुर्वाना ठेवणारच नाही. हे सुकलंय, खराब झाले, म्हणून मी लावत नाही. आणि मी लावले होते 1-2 वर्षापूर्वी, खूप सुंदर होतं गुलाबाचं झाड. पण त्याला काय झालं ना, मी गावी गेले आणि ते सुकलं. मला खूप वाईट वाटलं. तर कसा आपण खूप जीव लावतो त्याला आणि ते खराब झालं ना, नंतर खूप वाईट वाटतं. त्यामुळे मी म्हटलं आता दुर्वा पण आमची ठेवत नाही, माती वगैरे खाते. तर दुर्वा अजून 1 वर्षाची झाल्यावर लावून मस्त असे गुलाबाचे झाडं छान वाटतात. दोघी पण कसं घरात बसतच नाहीत, खूप परेशान करतात, म्हणून त्यांना असं थोडंसं बाहेर खेळायला आणत असते. आणि मला पण खूप बोर होतं दिवसभर. इथं तरी थोडंसं खेळतात, त्यामुळे वाटतं चला जाऊ द्या, खेळतात तरी. तर असं मस्त वातावरण झालं आहे बघा. हे बघा, छान वाटतं पाऊस येऊन गेल्यावर. मंदिर आहे इथं, तुम्हाला तर माहीतच आहे. दुर्वा खेळायला आली की मला पकडायला आली, ते समजत नाही मला तिचं. तो परेशान करतो. हे बघा, फोटो काढायसाठी त्यांच्यासोबत. जा की दुर्वा, जा ना. नाही जात ती, लय बदमाश आहे. फोटो पण घे, फोटो पण घे. चिक्की दीदी यक्की फोटो आणि व्हिडिओ एकच घे म्हणून. ती सगळी खायला बसली. नको, बस झाली दादा, एकच. बापरे, बस झाली म्हणून. आता बस झाली. नको, एवढ्या नको दादा. एवढ्या नको, एवढ्या नको. ही दे 5 स्टार. दुर्वा किती बदमाश आहे, तिच्यापेक्षा जास्त मी 5 स्टार उचलली बघा. हो दुर्वा, एवढे दादा तुला त्यांच्याकडे जायसाठी देतात आणि असं बदमाशपणा करते. दुर्वा आमची जातच नाही, किती पण द्या तिला, काही देणार नाही दादा आता परत. दुर्वा देईल का असा दादा? चला, पाऊस आलाय, आता घरी जातो, परत येऊ लागला वेळ.
घरात त्रास देते म्हणून इथं बसते जरा असं. आता ते पाऊस बी. चल जाऊ घरी. चला जाऊया घरी. चला. पाऊस आला. पाऊस. मस्त एक भाकरी बनवली, भाजी, इकडे शिरा आहे, थोडासा भात. तिघीसाठी एवढं बनवलंय. आणि इकडे पडला आहे भांडे घासायचं. आता घासावं लागेल मला. आता वाजले आहेत रात्रीचे 11. जेवण वगैरे झालंय आमचं. आणि उद्या संडे आहे तर सगळं घासून पुसून ठेवून दिलं आहे. तसं रोजच ठेवते, पण उद्या उशिरा उठणार मी. संडेला कोणीच मला लवकर नाही उठू शकत. तर आता आमची दुर्वा झोपली ना तरच मग मला काम करता येतात. माझा साप स्वच्छ पुसून झाला आहे. असं दिसत आहे बाहेर. आता इथून खूप सारे असे ऊसाचे ट्रॅक्टर जात असतात इथून पुढे. तर घेतात पण इथून कोण कोण असं पळत पळत जाऊन. 11 वाजले आहेत. तर चला आता झोपूया. तसं मी सकाळी 6:30ला उठले होते. माहीला आवरून पाठवलं आणि परत मी 2-3 तास झोपले होते. तर आता सकाळी पाहिजे तेव्हा उठायचं. उद्या संडे म्हणून ही पोरगी झोपत नाही. आता वाजलेत बघा 11:30. उद्या संडे तर मग झोपायचं नाही. तू आज किती लवकर उठली होतीस? तुला झोप कशी येत नाही? चला ताईनो, दुर्वा झोपली आमची. झोपूया आता. गुड नाईट. बाय बाय. टेक केअर. व्लॉग आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. चला बाय ताईनो.